सभापती निवडीचा मुहूर्त ठरला. 10 मार्चला प्रक्रिया. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार. इच्छुकांची मोर्चे बांधणी. सभा जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांची सभापती निवड मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी होणार आहे. सभापती निवडीसाठी बोलावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे आता पंचायत समित्यांमधील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीबाबतही मार्चच्या पहिल्या आठवड्यात कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतून गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आहे. निकाल नंतर 16 दिवस उलटूनही जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच पंचायत समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नव्हता. परंतु 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापतींची निवड करूनही पहिली बैठक दिनांक 20 मार्चपूर्वी घ्यावी असे आदेश ग्रामविकास विभागाने दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दिनांक 10 मार्च रोजी विशेष सभा घेऊन यामध्ये सभापती आणि मग उपसभापती निवड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सभापती निवडीसाठी विशेष सभा घेण्यास उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत समित्यांचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य अध्यक्ष निवडीपूर्वी सभापतींची निवड होणे गरजेचे आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सभापती निवडी होणार आहेत. 10 पंचायत समित्यांपैकी खानापूर, आटपाडी पंचायत समितींवर शिवसेनेने सत्ता काबीज केलेली आहे. कडेगाव पलूसमध्ये काँग्रेस, जतमध्ये भाजप, वाळवा, कवठे राष्ट्रवादीला जनतेनं कौल दिला आहे. मिरज पंचायत समितीत भाजप सत्तेच्या जवळ आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.